ठाण्यातील किसन नगर क्रमांक 3 मध्ये जेनेरिक आधारच्या नव्या फ्रँचायझीचे धमाकेदार पद्धतीने उद्घाटन करण्यात आले। यावेळी जेनेरिक आधारचे सर्वेसर्वा अर्जुन देशपांडे आणि जेनेरिक आधारचे फ्रँचायझी घेणाऱ्या मनीषा सावंत यांच्या हस्ते या फ्रँचायझीचे उद्घाटन करण्यात आले आणि किसन नगर परिसरात एक जल्लोषपूर्ण वातावरण तयार झाले, कारण नागरिकांना स्वस्त दरात उच्च दर्जाची औषधं मिळणार आहेत। अनेक नागरिकांचे शेकडो ते हजारो रुपये यामुळे वाचणार आहेत। यावेळी जेनेरिक आधारचे सर्वेसर्वा अर्जुन देशपांडे यांनी सांगितले की जेनेरिक आधारमुळे नागरिकांना खूप मोठा फायदा मिळत आहे। नागरिकांची आर्थिक चणचणीतून सुटका होत आहे, कारण आम्ही जी औषधं प्रोव्हाइड करतो ती मार्केटच्या तुलनेत जवळपास 80% स्वस्त दरात उपलब्ध आहेत। म्हणजे जी औषधे लोक 1000 रुपयाला घेतात ती जेनेरिक आधारच्या माध्यमातून 200 ते 250 रुपयांपर्यंत नागरिकांना उपलब्ध होतात आणि याचमुळे जेनेरिक आधार एक वरदान ठरला आहे। यावेळी फ्रँचायझी ओनर मनीषा सावंत यांनी सांगितले की आम्ही अनेक ब्रँड्स बघितले, परंतु जेनेरिक आधार हाच सर्वोत्तम ब्रँड असल्याने आम्ही जेनेरिक आधारची निवड केली आणि आमच्या किसन नगर 3 प्रभागात जेनेरिक आधारचे कुठलंच मेडिकल स्टोअर नसल्याने आम्ही ही फ्रँचायझी घेतली। या फ्रँचायझीमुळे किसन नगर 3 मधील नागरिकांना स्वस्त दरात उच्च दर्जाची औषधं मिळणार आहेत। जेनेरिक आधारबद्दल बोलताना अर्जुन देशपांडे म्हणाले, लंडनचे महापौर यांनी जेनेरिक आधारच्या प्रोजेक्टबद्दल माहिती घेतली आणि त्यांना हा प्रोजेक्ट प्रचंड आवडला। लंडनचे महापौर ठाण्यात आले होते आणि त्यांनी ठाण्यातील जेनेरिक आधार यांच्या मुख्यालयात भेट दिली होती, असे जेनेरिक आधारचे सर्वेसर्वा अर्जुन देशपांडे यांनी सांगितले। जेनेरिक आधार काही वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती। आज भरारी घेत जे आहे राज्यामध्ये, देशातील विविध राज्यांमध्ये जे आहे जेनेरिक आधारच्या शाखा सुरू होत आहेत। ठाण्यामध्ये देखील आज शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। आज आपण ठाण्यामध्ये आपल्या वागळे इस्टेट परिसरात इंदिरानगर या पूर्ण परिसरामध्ये आपण जेनेरिक आधारचा अजून एक रिटेल स्टोअरच्या माध्यमातून सुरुवात केली आहे। सगळ्या नागरिकांना म्हणजे मेडिसिन्स हे कमीत कमी दरामध्ये कशी मिळता येतील त्याच्याकरता आज जे आपण पूर्ण देशामध्ये काम करतो आणि आज एक महिला, एक वुमन ऑन्टरप्रेनर आज जेनेरिक आधारच्या माध्यमातून आपण इथे वागळे इस्टेटमध्ये निर्माण करून ते आता लोकांना स्वस्त दरामध्ये औषधं देणार, कारण की आज पूर्ण देशामध्ये ज्यांचं 10,000 रुपयांचं बिल येत होतं आज कुठे ना कुठेतरी ते 2,000-1,500 पर्यंत येते आणि लोकांचे आशीर्वाद हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मी आता भविष्यात तेच बोललो की आता तुम्ही व्यवसायाला तर सुरुवात केली आहे जेनेरिक आधारच्या नावाखाली, पण त्या व्यवसायाबरोबर पैशांबरोबर तुम्ही लोकांचे आशीर्वाद कमवा। तर मला वाटतं की कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू आणि तुमच्या एंटायर फॅमिलीला याच्याकरता तर असं अजून लोकांपर्यंत पोहोचायचं। सर, लंडनचे मेयर येऊन गेले ठाण्यामध्ये, काय नेमकी बातचीत झाली? एक मराठी उद्योजक आंतरराष्ट्रीय कीर्तीवर विराजमान होताना लंडनचे मेयर जेव्हा ठाण्यात येतात, मी 6 महिन्यापूर्वी लंडनला जेव्हा गेलो तेव्हा तिथे मला फर्स्ट सिटीजन जेव्हा आपण मेयरला म्हणतो तर लंडनच्या मेयरने माझं तिथे लंडनमध्ये सत्कार केला आणि ते आता इंडियाच्या दौऱ्यावरती असताना ते आपल्या ऑफिसला खास कर त्यांनी व्हिजिट केली आणि त्यांनी आपल्या कामाकरता त्यांनी त्यांचे कॉंग्रॅच्युलेशन्स आपल्या बेस्ट दिले आणि मला वाटते की आज आपण देश म्हणजे इंडियाला पूर्ण वर्ल्डमध्ये आज जो रिस्पेक्ट मिळतो आहे तर दॅट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट। तर लंडनचे मेयर आपल्या ठाण्यात येऊन गेले, सो मला वाटते की अजून आपल्याला असंच वेगळ्या राज्यांमध्ये देशांमध्ये पोचायचं काम करायचं। वुमेन एम्पावरमेंटसाठी तर केलंच, पण आता आज अर्जुन सरांनी आम्हाला जी एक संधी दिली ते तर म्हणजे आम्ही प्रॅक्टिस 10-15 वर्षाची माझी प्रॅक्टिस आहे आणि मेडिसिनचं बिल इतकं व्हायचं, खास करून डायबिटिक आणि हायपरटेन्शन ड्रग्स, तर या सरांमुळे अर्जुन सरांमुळे आज ते बिल जर 2,000चं बिल आहे तर ते अगदी 500 आणि 600वर आलेलं आहे जेनेरिक मेडिसिन। आणि मी पाहिलं की त्यांचं मेडिसिन उच्च दर्जाचे आणि अगदी रिजनेबल रेट्समध्ये पेशंट्सला अवेलेबल होत आहे। त्यामुळे आम्हाला हे उत्सुकता वाटते त्यांच्याबरोबर काम करायचं। त्यांचा जो व्हिजन आहे, संकल्प आहे की गोरगरिबांना, जनसामान्यांना रिजनेबल रेटमध्ये आणि उच्च दर्जाचे मेडिसिन्स द्यायचे, त्या संकल्पामध्ये आज आम्ही पण सामील झालो अँड वी आर हॅपी टू वर्क विथ हिम अँड पुढे असाच आमचेही आणखीन ब्रांचेस व्हावे ही आमची इच्छा आहे की आणखीन आम्ही असे जेनेरिक आधारचे हे करू, स्टार्ट करू मेडिकल्स कुठेतरी। मॅडम, जेनेरिक आधारचं जी शाखा आहे तुमच्या इथे उद्घाटन झालेलं आहे, नागरिकांना कशा प्रकारे याचा फायदा होणार आहे?
निश्चितच नागरिकांना ह्याचा फायदा होणार आहे, कारण की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले आपल्याला की त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे जेनरिक मेडिसिनसाठीच. का तर कारण हल्ली मेडिसिनचे रेट्स तर आपल्याला माहिती आहे. आज हायपर टेन्सिव्ह डायबेटिक ड्रग्स जे महिना म्हणजे कंटिन्यू चालू असतात, अशा वेळेस जेव्हा पेशंटचे बिल 2000-6000 होतात, तर आपल्या जेनरिक मेडिसिनमुळे ते बिल 500-600 अगदी 1000वर आलेले आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा तर नक्कीच फायदा होणारच आहे. आणि आम्ही जेनरिक आधार ही फ्रँचायझी का सिलेक्ट केली, तर कारण त्यांचे उच्च दर्जाचे मेडिसिन्स आणि रिझनेबल रेट्स या दोन्ही गोष्टींमुळे. तुम्ही जेनेरिक आधारच का निवडलं? तेच सांगते, कारण की जेनरिक आधार जे आहे फ्रँचायझी, त्यांचे जे मेडिसिन्स आहेत ते नक्कीच उच्च दर्जाचे आणि रिझनेबल रेट्स. आणि जसं अर्जुन सर आणि त्या आपल्याला माहिती आहे, अर्जुन सर फाउंडर यांचे, त्यांना खुद्द टाटा यांनीही प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आणखीन दुसरं काही गरजच नाही की एक तर उच्च दर्जा, रिझनेबल रेट्स आणि लोक समाधानी आहेत. ज्यांना आम्ही दिले, ज्यांनी कन्झ्युम केलेत, रिझल्ट्सही त्याचे चांगले आहेत. त्यामुळेच आम्ही जेनरिक आधारच सिलेक्ट केलं की आपल्याला हीच फ्रँचायझी घ्यायची आहे. माझी स्वतःची 10 वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि त्या 10-15 वर्षांमध्ये आम्ही बघितलं की जे मेडिसिनचे रेट्स किंवा क्वालिटी क्वांटिटी कुठेही इथे जेनरिक आधार कमी नाही आहे ब्रँडेडपेक्षा. सो वी चोज जेनरिक आधार. थँक्यू मॅडम. मध्ये जेनरिक आधारचं शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही स्वतः या औषधांचा वापर करत आहात. कसं वाटतं, किती वर्षापासून तुम्ही वापर करता? जेनेरिक औषधांचा वापर मी भालचंद्र भगवान ठाणेकर, चंदडी कोळीवाडा, ठाणे पूर्व इथे राहतो आहे आणि गेली 10 वर्ष जेनेरिक याचा वापर करतो आहे मी. आणि उत्तम मेडिसिन म्हणून आहे. सर्वसामान्यांना परवडणारं मेडिसिन आहे आणि ह्या मेडिसिनमध्ये ते पूर्णपणे समाधानी आणि आनंदी आहेत, कारण त्यांना त्यांच्या आवाक्यात असणारं, किमतीमध्ये आवाक्यात असणारं आणि उत्तम दर्जाचं औषध त्यांना मिळतं. अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या जातात की जेनेरिक मेडिसिन्स वर्सेस ज्या नॉर्मल आपल्या मेडिसिन्स आहे त्याच्यामध्ये फरक असतो. खरंच हा फरक आहे का? जेनेरिक मेडिसिन्सची औषधं ही योग्य आहेत? माझ्या मते मी जो वापर करतो माझ्या आजूबाजूंना किंवा माझ्या घरामध्ये, तर मला तर ती उत्तम वाटतात, कारण मला कोणताही त्या औषधांचा प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचा इफेक्ट मला जो इतर औषध पॅथीमधनं जो मिळतो तोच मला याच्यातनं सुद्धा मिळतो.